संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि कथा. संकष्टी चतुर्थी हा गणपतीला समर्पित शुभ दिवस आहे. हा दिवस हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याचा कृष्ण पक्षाचा चौथ्या दिवशी साजरा केला जातो. जर ही चतुर्थी मंगळवारी पडली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. सगळ्या संकष्टी चतुर्थीमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. असे म्हटले जाते की हा सण इसवी सन पूर्वी 700 मध्ये विघ्न दूर करण्याचा उपाय म्हणून सुरू करण्यात आला. महर्षी अभिषेक जेव्हा त्यांच्या शिष्य ऐश्वर्य या शिकवित होते तेव्हा काही शास्त्रांचा अर्थ शोधताना या अनुष्ठानाचा उल्लंघन झाला. या दिवशी भाविक कडक उपवास करतात. रात्री चंद्राचे दर्शन घेऊन गणपतीची प्रार्थना केल्यानंतर ते उपवास सोडतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास आणि प्रार्थना केल्यास भक्तांची मनोकामना पूर्ण होईल असा विश्वास भाविक व्यक्त करतात. असे मानले जाते की हा उपवास केल्याने जीवनातील समस्या कमी होतात. गणपती शेवटी सर्व अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता आणि बुद्धीचा सर्वोच्च स्वामी आहे. संस्कृत अंगारक म्हणजे जळत्या कोळसासारखा लाल तांबड्या रंगाचा. मंगळ ग्रहाला अंगारक हे नाव सुद्धा आहे. मंगळाचा वार म्हणजेच मंगळवार. असा विश्वास आहे की या दिवशी गणपती आपल्या सर्व भक्तांसाठी पृथ्वीवर स्वतःची उपस्थिती दर्शवतात. महाविष्णू, महालक्ष्मी, महादेव आणि पार्वती वगळता महादेवाने आपला पुत्र गणेश गणपती या सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ असे घोषित केले. गणेशाची बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचा देवता म्हणून मोठ्या प्रमाणात उपासना केली जाते आणि कोणत्याही नवीन उपक्रमाला सुरुवातीस किंवा प्रवासाचा सुरुवातीस त्याचे आवाहन केले जाते. दंतकथेत सांगण्यात आले आहे की पार्वतीने गणपतीची निर्मिती केली. तिने आपल्या आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या हळदीच्या उटण्यांमधून गणेश तयार केला आणि त्या बिंबात जीव ओतला. त्यानंतर ती आंघोळीला निघून गेली. तत्पूर्वी तिने गणेशास दारात पहारा द्यावयास उभे केले. महादेव परत आले परंतु गणेश त्यांना ओळखत नव्हता म्हणून त्याने त्यांना आत जाऊ दिले नाही. महादेव रागावले व आपल्या